वैष्णवा संगती सुखवाटी जीवा, वैष्णवा संगती सुखवाटी जीवा, आणि कमी देवा काही नेनी, गायनाचे उडी आपुलिया छंदी, मनाची आनंदी आवडीने, लाज भोय शंका दुराविला, मान नकळी साधन या परती, गायनाची उडी आपुलिया छंदी, मनाची आनंदी आवडीने, तुका म्हणे आता पुल्या सायासी, आम्हा जगदिशा सांभाळावी, गायनाचे उडी आपुल्या छंदे, मनाची आनंदी आवडीने, विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्याचे चरण रज रेणू मंदिरी, शिवनाम शीतळ मुके सेविपा कापडी हरी, रामाच्या सेवका शरणालू म्हणे तुका, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या प्रस्तुत रूपी प्राप्तस्थळी, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, भगवान शंकराच्या कृपेने, मुख्य ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेने, आधी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, परिसरातील गावातील महाराज मंडळीच्या मार्गदर्शनाखाली, सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने, पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आमचे वारकरी हरिभक्त पारायण संभाजी बुवा, अठ्ठासाना हा उत्सव बाळूमामाच्या दरबारामध्ये ते गेले वर्षी 3 वर्षापासून चालू आहे, नाही दुसरं वर्ष, हळूहळू थोड्यातून झाड मोठं होतंय. गंगेला उतार असावं, पवन पलीकडे जाता येते, परमार्थात चढ असावं, माणसं संसारातून तरुण जातात. लहानातून मोठा, आता ह्याच्यानं लय मोठा करू नका, बस बारीक दिवा झाला की रात्र काढतंय, टेंबा झाला की इजत आहे. विठ्ठल विठ्ठल असाच भगवंतानं नामा म्हणे केशव राजा, आणि केला नेम चालवे माझा. असंच आमच्या वारकऱ्याचा हा सप्ताह सर्व गावकऱ्यांना मिळून भगवंतानं आनंदानं असाच पार पाडावा रस आहे. या सप्ताहातील आजची 4थ्या क्रमांकाची कीर्तनरूपी सेवा
श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे, सद्गुरु मारुती महाराजांची सेवा आहे, गुरुवर्य सोपान काका महाराज सातकर यांचीही कीर्तन रूपी सेवा. अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने भगवान शंकराच्या दरबारात आलेली सेवा. सेवेकरता घेतलेला भंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देवकर यांचा 4 चरणाचा अभंग असून संत प्रकरणातील असणारा अभंग आहे. संतपर असून थोडीशी मागणी करतात महाराजांच्या अभंगात. द्या म्हणून असं म्हटलेले नाहीत, पण अनुमान द्या आहे. वैष्णवाच्या संगतीमध्ये देवा आम्हाला सुख वाटतंय, बाकी आम्हाला काही नको. नको म्हणजे वैष्णवाची संगती द्या. सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांना कळल असा अभंगाचा अवघड भावार्थ आहे. जशी आपल्याला सद्गुरू बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू. काय म्हणतात महाराज, भक्त देवाकडे कधी मागणी करत नाही, आणि मागणी करत असतात ते देवाचे भक्त ठरत नाही. आणि ठरले भक्त तर ते सकाम, निष्काम नाही. ठरले भक्त तर ते सकाम ठरतात, निष्काम नाही. अपेक्षित भक्ती असती ती भक्ती नसती. अपेक्षा पूर्ण झाली की तिथं भक्ती संपली. अपेक्षा केली तिथंच भक्ती संपली. अनेक जगात भक्त आहेत, अभक्त अजून कोणी जन्माला आलेला नाही. बरेच भक्त आहेत, पण खास देवासाठी भक्ती करणारे भक्त तुरळीक आहेत. एखादा भक्त आहे. वैष्णव कोणला म्हणावं? वैष्णव म्हणजे भक्त. त्याच्या 4 प्रकार आहेत भक्तामध्ये: शैव, वैष्णव, गाणपत्य आणि शाक्य. देवीच्या भक्ताला शाक्य नाव आले, शंकराच्या भक्ताला शैव नाव आले, गणपतीच्या भक्ताला गाणपत्य नाव आले, आणि विष्णूच्या भक्ताला वैष्णव नाव आले. वैष्णव सर्व एकच आहे, उगा एका ठिकाणी गर्दा होऊ नये म्हणून शाखा वेगळ्या केल्यात. विठ्ठल वैष्णव कोणाला वैष्णव म्हणावं, कोणाला भक्त म्हणावं? काय व्याख्या आहे वैष्णवाची? वैष्णव तो म्हणो जया, अवघी देवावरी माया. सर्वस्व ज्याचं प्रेम भगवंतावर आहे त्याला म्हणावं वैष्णव. कायनं वाचनं मनानं अनन्य भावानं तो भगवंताच्या अंकित आहे. नाही, भगवंताच्या स्वाधीन त्याचं जीवन आहे. सर्वस्व तो भगवंताचा दास आहे. दास वेगळे आणि नौकर वेगळे. नौकर हा कधी कधी स्वतंत्र असतो, पण दास स्वतंत्र नाही. ते म्हणतील तसंच त्याला जीवन व्हावं लागतंय. त्याला दास म्हणावं. वैष्णव तो मनोजया, अवघी देवावरी माया. सर्वस्व जीवन देवावर समर्पित आहे. किती देव त्यांना आवडतो पहा. मासीला पाणी किती आवडत आहे. मासी पाण्याच्या बाहेर अर्धा क्षणही राहू शकत नाही, तसे वैष्णव भगवंताला सोडून अर्धा क्षणही राहू शकत नाही. दृष्टांतच नाही म्हणून हा दृष्टांत दिला. याच्याही पलीकड वैष्णवाची व्याख्या. विठ्ठल वैष्णव तो अवघी देवावरी माया.
कितीही भक्ती करत असल पण थोडी जरी अपेक्षित असेल तर वैष्णव व्हायला वेळ आहे. देवाची भक्ती करत असताना भगवान म्हणले अर्जुना सर्व भावानं मलाच भजतो त्याला म्हणावं माझा भक्त. अपेक्षा थोडी नाही अनपेक्ष. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही नमागती. कुठलीच अपेक्षा नाही. असा कोणी भक्त आहे का सांगा अर्जुना. अंतरंग भक्त पै माझा तो खरा मला अंतःकरणातून भक्त आवडतो. त्याला खास मीच पाहिजे. माशीला जीवन पाणी, माशीला पाणीच लागतंय तसा वैष्णवाला देवच लागतंय. अवघे देवावरी माया तो वैष्णव आहे. अनेक भक्त आहेत. कोण भक्ती करीत नाही देवाची. नाही हो म्हणले लय भक्ती करतो. देहावर उदार होऊन भक्ती करतो. देहावर उदार होऊन जरी भक्ती करत असल, देवासाठी करत असल तर ते वैष्णव. देहावर नाही जीवावर उदार होऊन जरी भक्ती करीत असल पण देवासाठी करीत असल तर वैष्णव. तुका म्हणे जीव द्रौपद आठवण गेल्या का सोडून द्याव का. तो का म्हणे जीव जीव गेला तरी जाव धरिला तो देव भाव शुद्ध. शुद्ध भाव कुठलीच अपेक्षा नाही. मग शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. असा कोणाचा भाव आहे तो वैष्णव आहे. भक्त अनेक आहेत महाराज. देहावर उदार होऊन भक्ती केली बऱ्याच लोकांनी. तुका म्हणे व्हारे देहासी उदार रखमा देवीवर जोडावया. बरेच लोक झाले उदार जे देही उदास पण भक्ती देवासाठी ठरली नाही. विठाला विभीषणानं सर्वस्वाचा त्याग केला. भावाचा त्याग, राज्याचा त्याग, पुन्हा भाऊ बोलिल्याची शाश्वती केली नाही. सर्वस्वाचा त्याग करून रामाला शरण आला शरण. पण शेवटी विभीषणानं लंका मागितली. कमी पडला. मूर्ख विभीषण तुझा आला शरण. लंका राज्यदान मागितलं ना इथं कमी पडला. उपमन्यूनं काय भक्ती केली महाराज. उपमन्यू सारखी भक्ती कोणाची आहे. काय त्याग आहे त्या उपमन्यूचा. वय लहान पण भक्ती करण्यासाठी संगती चांगल्याची लागते. संस्कार चांगले असावं लागतात. ब्राह्मणाची संगती होतोय ब्राह्मण आणि संगत ब्राह्मणाची लागली.
चांगल्याची संगती लागली की सज्जनोत भलं होते आणि दुष्ट लोकांची संगती लागली की वाटोळं होते. संगती करावी सदा संगती करावी संत सज्जनाची सावली नसावी दुष्ट दुर्जनाची. पतन उद्धार संघाचा महिमा. संगतीनं माणसं मोक्षाला जातात, संगतीनं माणसं पतनाला जातात. संगती जीवनात चांगली असावं. ब्राह्मणाची संगत, रोज दोस्ताना खेळणं संगत, बसणं संगत. घरी एक छोटासा कार्यक्रम आला पक्षीतिथीचा. वाटलं आपल्या मित्राला जेवायला बोलवा. काही काही मित्राला जेवायला बोलवतात, कधी कधी मित्राला बोलवायची गरज नसते, तो घरातलाच असतो. सांगितलं आमच्या इथं जेवायला ये. स्वयंपाकात खीर बनली. जेवणामध्ये खीर जमल्यास वरचीवर तो खीरच खायला लागला. पोटभर त्यानं खीर खाली. पक्षतिथीच्या सणाला खीर करतात. घरी गेला, जेवून झोपला. सकाळी जेवायला उठला की त्याला खीरच दिसायली. 5 वाजताच उठले, लागलं रडायला, आई मला खीर दे. माईनं सांगितलं तुला खीर? हो. खीर कुठली? काल खाली म्हणला मी. अरे त्याच्या इथं काल सण होता, ते मोठे माणसं आहेत, आपण गरीब आहेत, तुला कुठून खीर आणून देऊ? लेकरानं हट्ट धरला. स्त्री हट्ट, राज हट्ट आणि बाल हट्ट पूर्ण करावा लागतंय. एखादा राजा म्हणला इथून रोडण्याचा, इथूनच द्यावं लागतंय. राज हट्ट. एखादी स्त्रीनं जर हट्ट धरला तर तिचा हट्ट पूर्ण करावा लागतंय. राजा दशरथाला हट्ट पूर्ण करावा लागला, आम्हाला वनवास भोगावा लागला. बाल हट्ट, खीर. माय कौतुक करायला लागले लेकराला, कुठली खीर द्यावं. लेकरू रडायले, पण समजूत घालण्यासाठी आता काहीतरी करणं आहे. उतरंड होती, उतरंडीतल्या करडी काढल्या. पहिल्या उतरंडी होत्या, काढल्या, त्याचं दूध काढलं. सवळं कुठल्यालं होतं ते शिजवलं. पूर्वीच्या काळात कण्या जास्त खायचे, त्या शिजवल्या. शिजत शिजत आलं की त्याच्यात गुळ आणि ते कळडीचं दूध टाकलं. काय चवीला भारी लागायला लागलं महाराज. ते काय म्हणतात त्याला मारुती महाराज? करडखेस. दिला लेकराला खाला. त्याला वाटलं आपल्या मित्राला द्यावं, त्यानं मित्राला नेऊन दिलं. ते म्हणला एवढं काळं जर कशाचं आहे? म्हणला खीर आहे दुधाची. दुधाची खीर आणि एवढं काळं दूध का? म्हणला हो. चवीला भारी लागायले पण दिसायला काळ. कशाचं दूध आहे काळं? म्हणला दूध कशाचं असतंय? कशाचं असतंय? अरे गाईचं असतंय, म्हशीचं असतंय. आणि गायन म्हैस दूध देते का म्हणला? आणि मग कोण देते म्हणला? काय किंवा म्हणला आमच्या इथं उतरण दूध देते. याच्या आईनं उतरंडीतल्या करडी आणल्या होत्या, कांडे.
अरे माईनं फसवलं तुला, खरं दूध नाही. आई मला आज खऱ्या दुधाचा काला करून दे, मला खरं दूध पाहिजे, खरी खीर पाहिजे. माईनं सांगितलं अरे आपल्या इथं खरं दूध नाही, आपली गरिबी आहे. का म्हणून गरिबी? काय कळे बाळा, बाप सदैव की. काय कळतं लेकराला आपला बाप श्रीमंत आहे का गरीब आहे? हट्ट धरतो फक्त. अरे गरिबी आपली. का म्हणून गरिबी? अरे देवानंच आपल्यावर गरिबी आणली. का म्हणून आणली? विचार त्या देवाला. कुठेही देव? देवाऱ्यावर दाखिला देव, उचलला देवाऱ्यावरला ना अंगणात बसलं त्या देवासंग रडत, देवा दूध. सारखं रडाले, दिवस निघाला, लेकराचं रडता थांबना. विठाला ब्राह्मणाचे पोर ब्राह्मणाचे पोर अन दूध मागे रडे फार. सारखं रडायले, शांत राहीना. देवासंग देवा दूध. कवळी दुपार झाली, गल्लीतल्या बाया जमा झाल्या. अरे बाळा रडू नको, आमच्या घरचं दूध आहे, हे बघ हे दूध पे. हे दूध पे. हा नको, मला खरं पाहिजे. अरे खरंच आहे, पिऊन तर बघ, पिऊन बघ. लेकरू रडता राहिला, मला खरं दूध पाहिजे. मायनं सांगितलं अरे देवा असा घरात गरजेला न गौसना तुला. हजारो लोक प्रयत्न करायलेत, परेशान आहेत त्या देवासाठी, अजून देव ध्यानात नाही. योगी सीनताती साधन कपाटी, योगी सीनताती साधन कपाटी, योगी सीनताती परिणाई भेटी धानी मने, परिणाई भेटी धानी मने, योगी सीनताती साधन कपाटी, योगी सीनताती साधन कपाटी, भेटी धानी मने, परिणाई भेटी धानी मने, योगी सीनताती साधन कपाटी. योगीशिनताती साधन कपाटी. आवाज गोड आहे. योगी शिनतात, शिणून गेले डोंगरानं कपाट्यानं महाराज. परेशान आहेत, देव ध्यानात नाही. तुला देव गोसत आहे का इथं घरात गरजलो नाही. आता वनात जातो माय म्हणला, निघालो लेकरू वनात. दूध अन्न सोडलेलं आहे, पाणी पेना, टाव फोडून देवाचं भजन आहे. दिवस कळून गेला, उन्हाचा पहारा आहे.
घामा गरज झालं लेकरू टाव फोडून भजन चालायले, पाय फोडायले, फोडे आलेत, फुटायलेत, रक्ता बोंबाळ झालेत पाय, घामा गरज आहे. काय निश्चय हे उपमन्यूचा देवा, जर मला तू भेटलास तर ठीक आहे, नाही तर देह त्याग करेल, प्राण त्याग करेल. देहावर उदार नाही, जीवावर उदार झाला. एवढी भक्ती केली, देवाला दया आली. कोणाला पाहावं असं वाटणं त्या लेकराचे हाल. महाराज आणि कब उपमन्यू हरी एक बाळ धाकुटे, न देखे न चलवे, जना चालता वाटे, घातले लोळणी गा, हरिनाम बोभाटे. पावला त्या कारणे धाव घातली निटे, ब्रह्म धावत झालं, लटकन उचललं. मट मट चुंबन घ्यालेत, पितांबरानं पाय पुसायलेत. भगवान संतुष्ट झाले त्याच्या भक्तीला पाहून. काय पाहिजे बाळा, मला देव पाहिजे. अरे मी देव आहे ना, एवढा देव असते का मला? धिपाडचे धिपाड आमच्या देवावर होतं, एवढाच होता मला. त्याला कवा कळाव देव आणि कवा पाहिलाय देव हे. भगवान म्हणले मी लहान होतो, लहान झाले देव. होय भक्ती केला तैसा, पुरावी धरावी ते इच्छा. आता आहे का नाही? आमच्या घरचा देव बोलत नाही मला, तुम्ही तर बोलायला. आता देव नाही बोलले, ह्याला कोण बोलल? नारदाची भेट झाली, देवाची ओळख करून दिली. देव भेटल पण संताशिवाय कळत नाही. सत्संगाती वेगळी जाणतात, कळपावा वया माझे स्थान. अनेक नाही साधन सत्य जाण उद्धवा. ओळख करून दिली. आता आहे का नाही देव? हो, कळाला देव. काय पाहिजे? देवा मला दूध पाहिजे. किती? वाटीभर. देव म्हणले येड्या, एवढी भक्ती केली वाटीभर दूध? बरं मला तरी द्यायला लाज वाट, लोक काय म्हणतील? घेणारला नाही तर नाही, देणाराला तर कळावं. गरुडावर बसवलं, माईला बोलून घेतलं, बापाला बोलून घेतलं, समुद्राच्या कडेला नेलं. सगळा सागर दुधा, शिराचा सागर उपमन्या, शिराचा सागर उपमन्या. आढळपदे बाळ बैसविला धुरू, खिराचा सागर उपमन्या. सगळ्या दुधाचा सागर करून टाकला. पे दुधागा दूध दे म्हणतली यासाठी, आघवी शिराब्दीची करुणी वाटी. उपमुन्ने पुढे दुर्जटी ठेविली जा. सागर दुधाचा इतका त्याग त्याग करून उपमन्यूनं भजन केलं. पण कशासाठी? दुधासाठी, देवासाठी ठरलं नाही. उपमन्या कारणे दुधाचा पैछंद, उपमन्या कारणे दुधाचा पैछंद, उपमन्या कारणे दुधाचा पैछंद, उपमन्या कारणे दुधाचा पैछंद.
छंद देवाचा छंद नव्हता, दुधाचा छंद होता. केली भक्ती देवासाठी, पण देवासाठी नाही, दुधासाठी केली. देवाची भक्ती केली, पण दुधासाठी केली. वैष्णव ठरली नाही. एवढा त्याग करून मेळ बसला नाही, आपला कवा बसावा. राहिलं बाकी काय, कोण्या गावात जेवून तर कानकुंडीत. काय त्याग आहे त्या भक्तीत माना. उपमन्यूने केली, त्यागात केली, पण देवासाठी ठरली नाही, दुधासाठी. ध्रुव बाळानं भक्ती केली, किती त्याग त्या ध्रुवाचा. वनात आला, 7 दिवस फळं खाली, 7 दिवस दुधावर राहिला, 7 दिवस पाण्यावर राहिला. निरहार निरहार त्या ध्रुवानं भक्ती केली महाराज. निरहार एवढी भक्ती केली, देवाची प्राप्ती झाली. काय मागितलं ध्रुवानं देवाला? देवानं सांगितलं काय पाहिजे ध्रुवा? ध्रुवानं सांगितलं, देवा बापाच्या मांडीवर बसलो, तो माईनं उठून लावलं म्हणला, मग मला बापाची मांडी बसाय दे. देव म्हणले, आता पहिल्या जन्मात हे बाप नव्हता, पुढच्या जन्मात हे बाप नाही, आणि आता हे टिकल शाश्वती नाही. मांडी मागितली, पुन्हा अशी मागितली, पुन्हा मला कोणी उठ म्हणू नाही. आता बाप तर टिकत नाही, उठावंच लागल. देवानं विचार करून असं पद दिलं, आढळ पदावर नेऊन बशिला. आढळ पदी बाळ बैसाविला धरू, वनाला याची लागी, बैसावया पित्याच्या उत्संगी, परिचंद्र सूर्यादिकी श्लाघ्य केला. केली ध्रुवानं भक्ती, पण कोणासाठी? पदासाठी. विठाला देवासाठी ठरली नाही, वैष्णव खात्यात आले नाही. पदासाठी. आज सगळे वाद पदासाठीच आहेत महाराज. खुर्च्यासाठी गाद्यासाठीच वाद आहेत. विठ्ठल ध्रुवानं भक्ती केली पदासाठी, देवासाठी ठरली नाही. प्रल्हादानं भक्ती केली, कोणासाठी? प्रल्हादाच्या चित्ते नारायण, प्रल्हादाच्या चित्ते नारायण. ध्रुव उपमन्यू नेनसिती काय, प्रल्हादाच्या चित्ते नारायण. प्रल्हादानं भक्ती केली महाराज, खास देवासाठी केली. प्रल्हादाला किती आडवी आली लोक पहा, प्रल्हादाला किती संकट आले. प्रल्हाद जन्मताच भजन करायला लागले, जन्मताच प्रल्हादाला विरोध झाला. हिरण्यकश्यप म्हणजे असा होता महाराज, दैत्य. नाम न घेऊ दे देवाचे, हे वृद्ध हिरण्यकश्यपूचे. देवाचं नाव घेऊ देत नव्हता हिरण्यकश्यप. असं पटांगण राज दरबाराच्या पुढं एक महाल होता. मला पुढं असे बसलेले बगीचेत. 3रा पारा. नारद आकाश मार्गाने जाऊ लागले, नारायण नारायण नारायण. ते स्वर पंचम मध्ये लावलेला, आणि ते चिपुळीचा आणि विण्याचा आणि भजनाचा एक आवाज आला. हिरण्यकश्यप समाधान झाला. पाहिलास काय नारदा, याचं नाही का खाली, चहा पिऊन जा ब. उतरतोच की आले. हिरण्यकश्यपानं उठून नारदाला अशी खुर्ची दिली, आता नाही जोडली, खुर्ची दिली.
या नारदा बसा खुर्ची. नारद खुर्ची, हिरण्यकश्यप उभा. देवाला मानित नव्हतं, नारदाला खुर्ची दिली. खऱ्या साधूला मान कुठे मिळते महाराज? फक्त साधू खरा व्हावं. जावे ते पावे मान, चाले बोलिले वचन. जिथं गेलं तिथं मान. तोंडातून शब्द टाकला तो खराच होतो, खोटा कधीच होईना. विठ्ठल वेळ लागल पण शब्द खराच होतो साधूचा मान. जे येईल तयाचे अमुका ते साचाचे. कुठे मग आज कीर्तन? काय म्हणले सरकार, आम्ही कोणी कोणी कीर्तनावनी अशी आमचे कुठेही कीर्तन असते. ती लोकी गमन नारदा हाती विना सदा नाम मुखी. आज हो दे आपल्या इथं कीर्तन. म्हणले हो, आज इथं कीर्तन दिली दौंडी गावात. आज नारदाचं कीर्तन आहे. पहिले माईक नव्हते सांगायला. दौंडी पिटवली. कयादूला कळालं, धनी आज नारदाचं कीर्तन आहे म्हणा, आम्ही याव काय खायला. जमत नाही. पहिला घोसा जास्त होता, जमत नाही. राहिलं कीर्तन नाही तर नाही, दर्शनला तरी नारदाला घराकडं पाठवून द्या. तसं जमल म्हणले. रात्रभर कीर्तन झालं. सांगितलं नारदा जाता जाता वाड्याकून जा म्हणले, दर्शन देऊ. आले नारद. समाधान वाटलं कयादूला. नारदाची पूजा केली. नारदा पाहुणचार केला. रात्री कीर्तन झालं म्हण मला. हो, काय नारदा सगळं गाव वर्णन करायले, काय कीर्तन जमलं म्हण. काय लोकाला कीर्तन ऐका वाटायला लागलं. सगळं लोक नाव घ्याले. आम्हाला कीर्तन ऐका वाटायला, तुम्ही लईच कीर्तन भारी करता म्हण. करता का आता? नारद म्हणले हो, अन्न करायला काय. आता कीर्तन सुरू झालं. नारदाचं कीर्तन. नारायण 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 नारायण. कयादू साहेबाच्या पोटात गर्भ होता. त्या गर्भाने कीर्तन ऐकायचं. नारायण. कीर्तन संपल्याबरोबर लेकरू जन्माला आलं. ते भक्त प्रल्हाद जन्मतात भजन करा लागले. नारायण नारायण उपजताच नामधारक भक्त प्रल्हाद. फार दिवसानं लेकरू झालं. हिरण्यकश्यपाच्या मांडवण्याला रडण्याच्या आवाजातून भजन ऐकू लागले. आपल्या कुळातही नव्हते की म्हणली हे असं कुणी कुणी निघालं. आमोची कुळी नव्हती असे हेची पिसे निवडले. उचललं की दिले हे वाळून. दास्यानं जाग्यावर धरलं, नको दाखवायला. हळूहळू लेकरू मोठं झालं. पहिलं पाळण्यात पडल्या पडल्या भजन करू लागले. आता ज्या गल्लीला गेले त्या गल्लीत भजनाचा डाव. नारायण नारायण. हिरण्यकश्यपानं बराचसा प्रल्हादाला विरोध करायला सुरुवात केली. इतर कोणाचा प्रल्हादाला विरोध झाला नाही. सज्जनोत भजनाला बाप्पाचा विरोध झाला. घरात बापाने विरोध केला. गावातल्या लोकांनी सांगितलं सरकार तुमच्या कालट्यानं सगळे लेकर आमचे भजनाला लावले. म्हणले कामधंदे नाहीत, भजन बंद करा. एक मास्तर बोलून घेतले. आपले कुठे गेले मास्तर? मास्तरला बोलून घेतलं. खानगी शाळा भरवली. शाळेमध्ये मास्तरला धडा दिला. मास्तरनं विद्यार्थ्याला हा धडा गिरवा. गुरुजीनं धडा देऊन दुसऱ्या वर्गात गेले. बाहेर गुरुजी गेले की प्रल्हादानं छडी घ्यायची. सगळ्या विद्यार्थ्याला सांगायचं मोडा धडा, ल्या भजन. गुरुजीनं आलं की पहाची पाठी. धडा मोडलाय आणि भजन दिसायले. गुरुजीनं मार द्यायचा विद्यार्थ्याला. मोडा भजन, ल्या धडा. गुरुजीनं धडा लिहायला लावायचा आणि प्रल्हादानं भजन लिहायला लावायचं. दोघाच्या माराच्या भेवाना विद्यार्थी शाळेत येईना. शाळा मोडली. सरकार
आपल्या प्रल्हादानं शाळा मोलडी म्हणली. मोलडी हो. बोलून घेतला प्रल्हादाला. मांडीवर बसून विचारू लागले, प्रल्हादा तुम्हाला आम्ही शाळेत घातलं हो, काय शिकलास? पिता पुसे प्रल्हादासे, काय शिकलासे सांग बापा. काय शिकले शाळेत जाऊन? वैष्णवाला शिकायचं असेल तरी भजन, कोणला शिकवायचं असेल तरी भजन, कोणाकून घ्यायचं असेल तरी भजन, द्यायचं असेल तरी हरी बोला, देता हरी बोला, घेता हसता खेळता हरी बोला. आम्ही भजन शिकलो बाबा. नारायण नारायण सदा हे चिकरी पारायण. रागाला हिरण्य कश्यपाला शिपायाला सांगितलं, प्रधानाला कड्यावून ढकलून द्या. वरून खाली लोटलं. प्रल्हाद बेडर होते, खऱ्या भक्ताची चिंता देवाला. आदर उचललं प्रल्हादाला, गावात आणून सोडलं. अनुभूती आली, भजन वाढलं प्रल्हादाचं. अनुभव आल्यावर भजन वाढत आहे. आता तर जास्तच भजन करायला लागले. घरी सांगितलं, कयादूला त्या काळट्याला भजन करायचंय तर 20 प्याला दे, नाही तर भजन सोड म्हणा. माईनं सांगितलं, प्रल्हादा बापाला पटत नसल्यास कशाला करतो बापा, देणं सोडून भजन का? पोटचं लेकरू म्हणून तुला 20 द्या वाटत नसल म्हणा, माझ्या हाताने 20 पेतो, पण भजन सोड म्हणून नको म्हणा. उचलला कुंभ नारायण, मुखाचा स्पर्श झाला, कुंभातलं विष गायब झालं, विषाचं अमृत होऊन बसलं. गट 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 प्रल्हादानं पेलं, विषाचेही अमृत झाले. अनुभूती आली, प्रल्हादाला बाधा झाला नाही. तापल्याला तेलात टाकायचं ठरलं. तेल उखळाले, हिरण्यकश्यपानं प्रल्हादाला उचललं, प्रल्हादा भजन सोड नाही तर तेल उखळा माराले. त्यानं सांगितलं, बाबा नारायण. उचलली ही वाळली प्रल्हाद. स्पर्श झाला प्रल्हादाचा तेलाला, गंगाच्या पाण्यासारखं तेल झालं. अनुभव आलेत, पण हिरण्यकश्यपाच्या लक्षात येणार. उन्मत्त झालेल्या हत्तीच्या पायाला बांधलं, हत्तीची नशा उतरली, बाधा झाला नाही. काय झालं? विठाल विठाल काय अजून सांगितलं, काळटा असं मरत नाही. होलिकेनं सांगितलं, दादा मी मारते. चित्ता रचली, चित्तेवर प्रल्हादाला बसवलं. अग्नी प्रज्वलित केला. होलिका जळून खाक झाली अंगावरला, केसही प्रल्हादाच्या जळाला नाही. नारायण नारायण नारायण. अग्नि जाळी जारे न जळे प्रल्हाद, हृदवी गोविंद प्रल्हाद हृदय गोविंद म्हणून.
अग्नी जळून खाक झाला. का जायत नव्हता अग्नी? अग्नी नारायण आहे. नाही, माझा देव आहे, मला कसा जाईल? अग्निरूपी माझा सखा नारायण. प्रल्हाद गर्जुनी हाका मारी नारायण. होलिका जळून खाक झाल्या. हिरण्यकश्यपाला कोप आला. हिरण्यकश्यप म्हणला, याच्या पोटी माझी बहीण मेली. प्रल्हादा, कुठे देव तू असा? एवढाले आघात तुझ्यावर आणले तरी तुला बाधा नाही. अनेक दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या त्या प्रल्हादा. परिणाम स्मरणे सदा दुःख बाधाचे दिली. अनेक लोकांना प्रल्हादाला जाच केला, अनेक बाधा केला, पण प्रल्हादाला बाधा झाला नाही. देव कुठे तू आहे? प्रल्हाद म्हणले, बाबा वेड्यासारखं काय विचारायले? देव कुठे? देव कुठं नाही. येरू म्हणे काष्टी पाशाने सकळ आहे वनमाळी जेत ते. विठ्ठल जळी स्थाळी भरला, विठ्ठल भावनाही उरला. आपल्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. देव कुठं नाही आहे, ते ब्रह्मच आहे. सर्वगत ब्रह्म आहे. रीता नाही ठाव, रीता नाही ठाव, रीता नाही ब्रह्मरूप रिता नाही ठाव. प्रतिमा तो देव कैसा नोही. देव नाही ऐसा ठावच नाही बाबा. देव कुठं नाही? या मंडपात. प्रल्हाद म्हणले, या मंडपात देव आहे. अवघे ब्रह्मरूप म्हणल्या, मंडपातला देव कुठं जाईल? याच्यात देव आहे. देव नाही ऐसा ठावच नाही. अवघे ब्रह्मरूप मंडपातला कुठं जाईल? मंडपात हो, या खांबामध्ये म्हणले, खांबा इथे देव. खांबावरी लात मारू नका, दमदारा. देवाला धाक पडला. प्रल्हाद प्रत्येक खांबाकडे देव आहे म्हणतात. कोण्या खांबाकडे बोट करतात ते, आणि तेवढ्या वेगात मला तिथं प्रगट होता येते का नाही? धाक पडला. एक मंडपातला खांब गरजन गेला, सगळ्यात मंडपातले खांब गरजू लागले. गुर्र 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 करू लागले. गडगडीला 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 खांब गडगडीला. खांब
गडगडीला 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 खांब गडगडीला ए खांब गडगडीला सगळेच मंडपातले खांब गुर्र गुर्र चौथा बागुल नरहरी थोर खांबात गुरुगुरी दैत्य दोन्ही मांडी भरी भक्त प्रल्हाद राग आला सगळ्यात मंडप लागला गरजायला हिरण्यकश्यप जास्तच कोपला या खांबात देव आहे का आताच म्हणलो की म्हणले याच्यात ना कसा आहे तिथं देव आहे धावत जाऊन महाराज लात मारल्याबरोबर त्याच्यात खांब मोलडा भगवान प्रगट झाले खांबावरी लात मारिली दुर्जने, खांबावरी लात मारिली दुर्जने, बोला खांबावरी लात मारिली दुर्जने, खांबावरी लात मारिली दुर्जने. हे लात मारिली दुर्जने स्तंभे नारायण प्रगटले कोरड्या खांबात देव प्रगट झाले सर्व शरीर मानवाचं आणि इथून वरी सिंहाचं लागले डर काय टाकायला ढोळाच करायला लागले गुरुगुंडा होईल बया ग तुला गुरुगुंडा होईल विठ्ठल विठ्ठल भक्त प्रल्हाद कुरुकुला रक्षिला बया 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 ग तुला गुरगुंडा होईल कोरड्या खांबात देव प्रगट झाले ना आपल्या भक्ताचा सांभाळ केला देव संतुष्ट झाले प्रल्हादा काय पाहिजे प्रल्हादा सांग प्रल्हादानं सांगितलं देवा मला काही पाहिजे नाही मला फक्त तू पाहिजे सर्व संगे विटाला तू एकला आवडसी प्रल्हादाच्या चित्ते नारायण भजन केलं प्रल्हादानं कोणासाठी वैष्णव तू म्हणू जया अवघे देवावरी माया विठोबा रखुमा
ते 10 शेवाय आले भागा ते करीतो नाम तुझे उच्चारितो. आपण हार स्वीकारू. आरती झाली की 5 मिनटं बसतो तेव्हा हार स्वीकारू. कीर्तनात बुक्का हार स्वीकारणं बंद केले 3 वर्ष झाले. म्हणून कीर्तन झालं की आपण हाराचा स्वीकार करू. वैष्णव तो मनोदया. कळाला आपल्याला वैष्णव कोणला म्हणा. अवघी देवावरी माया. अशा वैष्णवाच्या संगतीत महाराज म्हणले आम्हाला सुख वाटते. का? त्यांच्या संगतीत उपाधीच कुठली नाही महाराज. निरुपाधी जीवन वैष्णवाचं, फक्त देव. आम्हा नारायण तैशा परी ओ आम्हा नारायण तैशा परी गाऊत नाचूत उड्या मारूत आपल्या आपल्या छंदात मनाची आनंदी आवडीने. लाजत असताना लाज भय शंका संतांच्या संगतीत नाचता वेळी हा आनंद घेता वेळी आम्हाला लाज नाही, कुठली भीती नाही, कुठला संशय मनात नाही. मान देखील कुठला आम्ही पाहत नाहीत. लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या परते. कुठलाच मान. आम्हाला पॉम्पलेटच नाही निरोप. आता हे बघा हे लोक आहेत. सप्ताह कीर्तन कळालं की आले महाराज. कुठं वेळ आहे या लोकांना? सोडू मी तो पण तवा सुखी आहे. मान नको, अपमान नको. आता आपला टाइम संपलाय. वर टाइम कशाला घ्यायचा? कीर्तन लवकर सुटलं की लोकाला बरं वाटतंय. आणि जरा कीर्तन लांबलं की लोक काय म्हणतात ह्याचं दुकान बसले काय की. म्हणून समयासी सादर भावी देव ठेवील. पुढे लोक आज उपस्थित रोज सप्त्यात येतात कीर्तनला. का? आवड आहे महाराज परमार्थाची. इथं मान पाहत नाही. लग्नातल्या पत्रिकेला लोक मान पाहतात, तिथं मान बघा. पण इथं कळालं की हजर तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावी. संत चरण भावे रे गावया. लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या परते. देवा आता एवढंच करा. सगळ्या जगाला दिशा देणारे तुम्ही आहेत. आता आम्हाला दिशा दाखवत असताना आम्हाला सांभाळा. आम्हा जग दिशा सांभाळावी. तुका म्हणे आता आपुल्या सायासी. आम्हा जग दिशा सांभाळावी. मग गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाची आनंदे आवडीने. बोलण्याचे वेगात अपशब्द गेले असतील क्षमा असावी. सदबुद्धीचे असतील गुरुमाऊलीचे समजून ग्रहण करा. या गावात नवीनच आलो. इथून बरीच वेळेस या रोडानं तिकून जात होतो. वारकऱ्याचा आग्रह खूप वेळेस होता. 2-4 वर्ष झालं. ते वेळच मिळायचा नाही कुठं. आता देवानं वेळ दिला. ज्या लोकाला वेळ मिळत नव्हता त्या लोकाला आता वेळ. जे होतंय ते सगळं भल्यासाठीच होते. मान आली भागा ते तरुण वर्ग आहे. गाव चांगलं आहे, श्रीमंत आहे. संस्थान मोठं दिसतंय. भगवान शंकराचं, बाळूमामाचं मंदिर, खंडेरायाचं. तिकडे एक मंदिर चमकायले. मारुत्र्याचं आहे का? रविदास महाराज. रोहिदास महाराज. वा, मारुत्र्याचं असेल. जे गावी करावा वास. म्हण सर्व बोल भावी लोभे आवडे धनी. तर पाणीच आवडायले. जसा तो सावकार त्या धनासाठी झोप घेत नाही. सारखा चुरचुर तळमळतो. जसं त्या चिकट सावकाराला धन प्यारा आहे, महाराज म्हणले तसा आम्हाला देव प्यारा आहे. परमार्थात किती चिकाटी असावं एवढी चिकाटी असावं.
व्यवहारात उदार असावं आणि परमार्थात चिकट असावं. लोक म्हणतात महाराज आम्हाला द्या की प्रसाद. त्या बोमलत म्हणे जो आमचं वाटोळ करतो तो प्रसाद. लोक म्हणू लागले की आम्हाला वाटते द्यावं. हाय ते पुण्य संपते बस बोमलत विठाला. आमचे श्रीगुरु मोतीराम महाराज नरसिंह पोखरण्यापाशी वडगाव आहे सुकऱ्याचं. त्या वडगावात एका मारवाड्याला लागलं भूत. भूत लागल्यावर महाराज गावात नेमाला गेले. बरेच लोक म्हणायला लागले अरे इकडं तिकडं दाखवायला असतो या लेकराला गुण येणं. महाराजाच्या पायापुढं गुण येते. नेलं महाराजाकडं. महाराजा पाया मस्तक ठेवलं लागले ते घुमायला. महाराजानं मारुतराव महाराजानं सांगितलं महाराज त्याच्या पाठीवर थाप टाकून त्याला जाय म्हणा की. तुम्ही जाय म्हणलं त्याच्या अंगातलं जाते. महाराज म्हणले मी त्याला ये म्हणलोच नाही जाय काय म्हणून मी जाय म्हणे ना. महाराज म्हणावं. महाराज म्हणीच ना. दिवस मावळूस तर घुमलं ते. दिवस मावळता महाराजांना कतत कणत कुतत पाठीवर अशी थाप टाकली. बरं जाय जाय म्हणल्यावर ते लेकरू जे चिर चिरकत पारा मागं आलं. येशी पशी आले की सैल उतानं पडलं. काय अंगातलं होतं निघून गेलं. महाराज म्हणले गेलं त्याच्या अंगातलं निघून आपल्या लेकरू घेऊन ये म्हणले जाय. मारुतराव महाराज म्हणू लागले महाराज सकाळपासून दिवस मावळोस तर तुमच्या चरणावर घुमलं तुम्ही का म्हणणे गेले. महाराज म्हणले येड्यात तसं नाही. आता मी पुण्य सोडलं ते नीट होईल आणि उद्या गटारात लोळ लागल्या काय उपयोग आहे पुण्याचा. पुण्य सोडल्याचा उपयोग काय. महाराजांनी त्याला माळ घातली. आत्ता मारवाडी मेले ते अजून काही त्या गावातले लोक त्या मारवाड्याचा फोटो पॉम्पलेटवर टाकतात. विठाला विठाला. किती बारकाईचा परमार्थ आहे बघा. तोंडातून एखादा शब्द जर गेला यांच्या वाटुळच आहे महाराज. साधू मुखातून आप शब्द काढीच ना. आप तर काढीच नाही तर कधी कोणाला चांगलं बी पुण्य सुटत आहे. इतकी बारकाई परमार्थातली चिकट. जसा सावकार चिकट आहे तसं परमार्थात चिकट राहावा. आपलं केल्याला पुण्य सुटू नये. आपल्या कामाला पुढे येते कृपणपणा. परमार्थात चिकट असावं. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आमा नारायण तैशा परी. काय सांगायलो प्रल्हादाला देव आवडला महाराज वैष्णव तो